क्वेश्चन 86 बघा. प्रोजेक्ट 15B बाबत योग्य कथन असलेल्या पर्यायाची निवड करा. भारत चीन सीमावर्ती भागातील 15 अतिसंवेदनशील भागावर गस्तीसाठी इस्रायलकडून मिळालेल्या डॉपलर रडारची स्थापना या प्रोजेक्टनुसार करण्यात आली. तर हे विधान चुकीचं आहे, याच्यासाठी नव्हती ती. या प्रोजेक्ट अंतर्गत 4 युद्धनौकांची निर्मिती करण्यात येणार आहे, ज्याची नावे अनुक्रमे विशाखापट्टणम, इम्फाळ, सुरत आणि मार्मागोवा असतील. तर हे करेक्ट आहे. 2011 साली माझगाव डॉकसोबत एक करार करण्यात आला आणि त्यांच्याकडून विशाखापट्टणम क्लास डिस्ट्रॉयरच्या 4 जहाजं बनवण्याचा तो करार होता आणि त्या कराराअंतर्गत ते 4 युद्धनौका बनवण्यात येणार होत्या. तर भारतातल्या 4 कोपऱ्यातील शहरांची नावं दिली होती. तर ती 4 शहरं कोणती होती? ती एक विशाखापट्टणम आहे, इम्फाळ आहे, सुरत आहे आणि मार्मागोवा आहे. ठीक आहे. तर ही प्रोजेक्ट जो आहे तो नेव्हलसाठी आहे आणि रिसेंटली आता ऑक्टोबरमध्ये लास्ट महिन्यामध्ये आपण असं म्हणूयात की विशाखापट्टणम जी आहे क्लास डिस्ट्रॉयर जी आहे ती नेव्हीला सुपूर्द करण्यात आलेली आहे. 4 पैकी 1 नेव्हीला आता मिळाली. ते रिसेंटली न्यूजमध्ये होतं म्हणून तो प्रश्न आपण घेतलेला आहे. बघा क्वेश्चन नंबर 87 बघा. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी बाबत योग्य विधानांची निवड करा. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आपल्याला माहिती आहे की सोलार एनर्जी संबंधी आहे आणि कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्या दरम्यान जे पूर्णतः किंवा अंशतः जे देश आहेत त्यांची ही संघटना आहे. याच्यामध्ये भारताने पुढाकार घेऊन 2015 साली स्थापन करण्यात आले. त्याचे मुख्यालय गुरुग्राम आहे. हे करेक्ट आहे. आता या फ्रेमवर्क जे हे फ्रेमवर्क आहे त्या फ्रेमवर्कवर सह्या करून मंजुरी दिलेल्या देशांची सदस्य संख्या आता सध्या 80 आहे. तर हे पण विधान करेक्ट आहे. आता ग्लासगोमध्ये अमेरिकेने या करारावर सही केलेली आहे पण त्याला रॅटिफाय केलेलं नाही आहे. म्हणजे फक्त सही केली आहे पण त्यांनी त्यांच्या पार्लमेंटकडून परमिशन आणखी घेतलेली नाही आहे. तर तो 101वा देश झालेला आहे. ठीक आहे. सही करून म्हणजे जवळजवळ सही केलेले आणि रॅटिफाईड म्हणजे कंप्लीट मेंबरशिप घेतलेले जे देश आहेत ते किती गॅप आहे? तर जवळजवळ 21 देशांचा गॅप आहे. म्हणजे आणखी असे 21 देश आहेत की त्यांनी सही केली आहे पण रॅटिफाय नाही झालेलं. ठीक आहे. त्यामुळे तिन्ही विधानं जी आहेत ती तिन्ही विधानं करेक्ट आहेत. त्याचं उत्तर काय यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 88 बघा. दिलीप कुमार यांच्याबाबत पुढील विधाने विचारात घ्या व योग्य विधानाची निवड करा. पहिलं आहे पद्मभूषण व पद्मविभूषण या देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित आहेत. आता हे पण विधान बरोबर आहे. पद्मभूषण त्यांना 1991 साली मिळाला आणि पद्मविभूषण त्यांना 2015 साली मिळालं. ठीक आहे. तर हे पहिलं जे विधान आहे हे पहिलं विधान करेक्ट आहे. त्यानंतर सेकंड आहे की 1944 रिलीज झालेला ज्वारभाटा हा त्यांचा पहिला चित्रपट होता. तर हे पण करेक्ट आहे. आणि त्याचा शेवटचा चित्रपट जो होता तो कुठला होता? तर तो 1998. ठीक आहे. 98ला आलेला किला नावाचा सिनेमा होता. तो शेवटचा सिनेमा होता. निशाने इम्तियाज या पाकिस्तानच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने ते सन्मानित होते. हेही करेक्ट आहे. त्याचबरोबर त्यांना 8 वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर दादासाहेब फाळके हा पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे आणि ते राज्यसभेचेही खासदार होते. ते खासदार कधी होते राज्यसभेचे? तर 2000 ते 2006 या दरम्यान ते राज्यसभेचे खासदारही होते. बघा क्वेश्चन नंबर 89 बघा. पुढील दिलेली विधाने अभ्यासा. याला हुशार माणसाचा भात या नावाने ओळखतात. अलीकडेच याला भौगोलिक मानांकन मिळाले आहे. केरळ राज्याच्या किनारपट्टी प्रदेशातील क्षारयुक्त व पाणथळ प्रदेशात या भाताची लागवड केली जाते. आता बघा पोकल्ली भात बाबत योग्य विधाने निवडा. आता हे पोकल्ली भात जो आहे तो केरळमध्ये आहे. हे करेक्ट आहे. आता बघा केरळमध्ये आतापर्यंत 27 कृषी उत्पादनांना भौगोलिक मानांकन मिळालेलं आहे आणि ह्या 27 पैकी 5 मानांकन हे भाताच्या पिकासंबंधीच आहेत. भाताच्या पिकासंबंधी कुठले आहेत? एक आहे नवारा, एक दुसरा आहे पोकल्ली, तिसरा आहे कैपाड, चौथा आहे वायनड गंधा कासला आणि वायनड जिरा कासला. हे 5 भाताचे ज्या जाती आहेत त्यांनाही भौगोलिक मानांकन मिळालेलं आहे. त्यानंतर अलीकडे ज्याला हे करेक्ट आहे आणि ह्याला क्लेवर मॅन्स राईस असं म्हणलं जातं आणि हे सेंद्रिय पद्धतीनेच पिकवलं जातं आणि खाऱ्या पाण्यामध्ये किंवा क्षारयुक्त जमिनीमध्ये येतं. तर याचे एक्सपेरिमेंट करण्यासाठी याच्या बिया जे आहेत किंवा ह्याचे बियाणं जे आहे हे सुंदरबनमध्येही पाठवलं होतं. आपल्याला माहिती आहे तिथं त्या एरियामध्येही खूप सारे वादळं वगैरे येत असतात, पाणी येतं, समुद्राचं घुसतं, त्यामुळे जमिनीही क्षारयुक्त झालेल्या आहेत. तर त्या जमिनीत ही उगवतोय का नाही हे टेस्ट करण्यासाठी सुंदरबनलाही पाठवलेलं आहे कारण हे जास्त क्षारयुक्त जमिनीमध्ये येतं, किनारपट्टीच्या भागात येतं. याचं उत्तर काय यायला पाहिजे? 89चं हे तिन्ही विधानं करेक्ट आहेत. तर पर्याय क्रमांक 4. बघा प्रश्न क्रमांक 90 बघा.
अचूक जोडी असलेल्या पर्यायाची निवड करा. डाव्या बाजूला वन्यजीव अभयारण्य दिलेत, उजव्या बाजूला त्या अभयारण्यात पास होणारी नदी दिलेली आहे. पहिलं आहे बलीमला, नदीचं नाव आहे सिलरू. हे करेक्ट आहे, हे करेक्ट आहे. हे कुठं आहे? हे उडीसामध्ये आहे. हे कुठं आहे? उडीसा. आणि उडीसामध्ये ठीक आहे बलीमला नावाचा डॅम पण आहे तिथेच, आणि त्या डॅमच्या तिथं मलकागिरी जिल्ह्यामध्ये ती नदी तिथून वाहते. त्यामुळे हे करेक्ट आहे. दुसरं काय आहे? नौरादेही, केन नदी. हे पण करेक्ट आहे. मध्य प्रदेशमध्ये हे नाव पण खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, जसं चित्ता आपल्याला माहिती आहे की चित्ताचं पुनर्स्थापना आपल्याला जे आहे ते नौरादेवीमध्ये केली जाणार आहे. तिथूनच ही केन नदी वाहते. आणि केन नदी ही पन्ना बायोस्फिअरमधून पण वाहते. आणि केन नदी कोणा आहे? यमुनेची उपनदी आहे. ठीक आहे, यमुनेची ती काय आहे? ट्रिब्युटरी आहे. आता पखुई ब्राह्मणी, तर ही पखुई ब्राह्मणी ही जोडी जी आहे ती चुकीची आहे. आता पखुई हे जे नॅशनल पार्क आहे हा अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे, कुठे आहे? अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. आणि या पार्कमधून जी वाहणारी नदी आहे ती आहे कामांग नदी. ठीक आहे, त्या नदीचं नाव काय आहे? कामांग रिव्हर आहे. आणि ती कुणाची उपनदी आहे कामांग रिव्हर? तर ती आहे ब्रह्मपुत्रेची उपनदी आहे. त्यामुळे ही जी जोडी आहे ही चुकीची जोडी आहे. त्याचं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे, फक्त अ आणि ब. क्वेश्चन नंबर 91. बांद्रा वरळी सी लिंक जी मुंबई सी लिंक या नावानेही ओळखली जाते त्याबाबत अयोग्य पर्यायाची निवड करा. आता त्यांनी विचारले अयोग्य पर्यायाची निवड करा. हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारे बांधला गेलेला 8 लेन असलेला रस्ता ज्याला राजीव गांधी यांचे नाव देण्यात आलेले आहे. तर हा हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीनी बांधलेला आहे आणि तो 8 लेनचा आहे आणि त्याचं नाव राजीव गांधी असं आहे. हे करेक्ट स्टेटमेंट आहे. या पुलावर केवळ 4 चाकी व त्यावरील वाहनांनाच प्रवेश दिला जातो. हे बरोबर आहे, मोटरसायकलला तिथं प्रवेश नाही. करेक्ट आहे. बांद्रा वरळी सी लिंकची जी लांबी आहे ती लांबी 8.2 किलोमीटर आहे. तर ही चुकीचं स्टेटमेंट आहे. तर ते 8.2 किलोमीटर नाही तर ती 5.6 किलोमीटर आहे. ते किती आहे? 5.6 किलोमीटर आहे. त्यानंतर इजिप्त, चीन, कॅनडा, ब्रिटन इत्यादी अशा 11 देशातील आर्किटेक्चर संस्थांनी सी लिंकच्या बांधकामात योगदान दिले आहे. तर हे पण करेक्ट स्टेटमेंट आहे. तर 91चं उत्तर काय यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 3. क्वेश्चन नंबर 92 बघा. यानोमामी नावाची आदिवासी जमात काही दिवसापूर्वी बातम्यात होती. ती पुढीलपैकी कोणत्या भागात राहते? आफ्रिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिकेचा सेटल भाग, इंडोनेशिया. तर ती कुठं राहते? तर ती राहते दक्षिण अमेरिकेमध्ये. ठीक आहे, दक्षिण अमेरिकेमध्ये. ठीक आहे, ब्राझील आहे, व्हेनेझुएला आहे, इक्वेडर आहे. पण सगळ्यात जास्त कुठे राहतात? हे व्हेनेझुएलामध्ये. आता हे का न्यूजमध्ये होते? तर व्हेनेझुएलामध्ये जिथे सोन्याच्या खाणी आहेत तर त्या सोन्याच्या खाणी जिथं आहे तिथं ही आदिवासी लोक राहतात. आणि त्या सोन्याच्या खाणीतून सोनं स्मगल करण्यासाठी आणि त्यांचा वाद झाल्यामुळे किंवा वाद होतो आहे आणि त्याच्यामुळे खूप साऱ्या आदिवासी लोकांची तिथं स्मगलरकडून हत्या होते. कशासाठी? सोन्यासाठी. तर त्यामुळे याला ब्लड गोल्ड म्हणतात. ह्या गोल्डला काय म्हणतात? ब्लड गोल्ड. आणि त्यांनी आपल्याला माहिती आहे की भारत हा जगात सगळ्यात जास्त सोनं वापरणारा देश आहे. ठीक आहे, तर त्यांनी भारताला विनंती केली होती की भारताने सोनं खरेदी करू नये किंवा सोनं वापरू नये. का? तर त्या सोन्याला रक्त लागलेलं आहे म्हणून तिथून जे सोनं प्रोड्यूस होतं त्याला ब्लड गोल्ड असं म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे ते न्यूजमध्ये होतं. तर ही आदिवासी यानोमामी कुठं राहतात? दक्षिण अमेरिकेमध्ये. 92चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. क्वेश्चन नंबर 93 बघा. इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2020 नुसार प्रथम स्थानी पुढीलपैकी कोणते राज्य येतं? तर कोणते राज्य आहे? तर ते आहे कर्नाटक. प्रथम स्थानी कोण आहे? कर्नाटक. इंडिया इनोव्हेशन इंडेक्स कोण जाहीर करतो? हे नीती आयोगाद्वारे जाहीर होतो. तो 2019 पासून सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत हा 2 वेळा झाले, 2019 आणि 2020. तर 2020 आणि दोन्ही वर्षी पहिला नंबर जो आहे तो कर्नाटकला मिळालेला आहे. दुसरा जो आहे तो महाराष्ट्र आहे आणि जो तिसरा नंबर आहे तो आहे तमिळनाडू. ठीक आहे, पहिले 5 राज्य जर आपण काढली या इंडेक्समध्ये तर महाराष्ट्र सोडून बाकी चारी जी राज्य आहेत ती दक्षिण भारतीयच राज्य आहे त्याच्यामध्ये. आणि इनोव्हेशन याच्यामध्ये काय चेक केलं जातं? नवीन उत्पादन पद्धती असतील, प्रक्रिया असेल किंवा सेवा निर्माण होत आहेत का, त्याचं कार्यान्वयन व्यवस्थित होतं आहे का, आणि हे इनोव्हेशन काय सांगतं की तुमची इकॉनॉमीची हेल्थ कशी आहे. ठीक आहे, ती सुदृढ आहे का, ते योग्य मार्गावर आहे का, हे आपल्याला या इंडेक्सनुसार किंवा यांनी जे क्रायटेरिया वापरले त्याच्यानुसार आपल्याला कळतं. 93चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. 94 बघा. भारतातील इको मार्क योजनेचा लोगो म्हणून कशाची निवड करण्यात आलेली आहे? तर ती आहे मातीचं भांडं. ठीक आहे, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहे. हा शालेय पुस्तकातूनच घेतलेला आहे. ठीक आहे, 94चं काय?
तर इको मार्कसाठी काय मातीचं भांडं आहे. क्वेश्चन नंबर 95 बघा. क्वेश्चन नंबर 95, भारतीय संविधान आपल्या लोकांना पुढीलपैकी कोणती ओळख देते? फर्स्ट, राजकीय ओळख देतं, पॉलिटिकल ओळख आपल्याला दिलेली आहे. नैतिक ओळख, मॉरल आयडेंटिटी, करेक्ट आहे. राष्ट्रीय ओळख, हे पण करेक्ट आहे. आपल्याला कुठली ओळख देत नाही तर वांशिक ओळख. ठीक आहे, भारतीय संविधान जे आहे ते आपल्याला वांशिक ओळख देत नाही. आता ह्याचा सोर्स काय आहे? याचा सोर्स आहे NCERT. ठीक आहे, ह्या NCERTमधून क्वेश्चन घेतलेला जाईल तसं. तर सरस ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे. 95चं उत्तर यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे. 96 बघा. युनोच्या सुरक्षा परिषदेबाबत पुढील दिलेल्या विधानांचा विचार करा. या परिषदेमध्ये स्थायी 5 आणि अस्थायी 10 सदस्य असतात. तर सिक्युरिटी काउन्सिलमध्ये 5 स्थायी आणि 10 अस्थायी सदस्य असतात, हे करेक्ट आहे. भारताची नुकतीच म्हणजे भारताची अस्थायी सदस्य म्हणून निवड झालेली आहे, हे पण करेक्ट आहे. अस्थायी सदस्याचा कार्यकाळ 2 वर्षाचा असतो, हे करेक्ट आहे. स्थायी सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्ष असतो, हे चुकीचं आहे. ते कायमस्वरूपी मेंबर्स आहेत. ठीक आहे, की त्यांच्या सदस्यत्वाला वेळेचं बंधन नाही. त्यामुळे हे जे विधान आहे हे विधान चूक आहे. 96चे पहिले 2च विधान करेक्ट आहे, त्याचं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 3. बघा क्वेश्चन नंबर 97 बघा. पुढील दिलेल्या पर्यायामधून केंद्र पुरस्कृत योजना असलेल्या योग्य पर्यायाची निवड करा. आता बघा, स्कीम्स ज्या आहेत त्या 2 प्रकारे आपल्याला डिवाईड करता येतात. एक आहे सेंट्रली स्पॉन्सर्ड आणि दुसरी आहे सेंट्रल सेक्टर स्कीम. सेंट्रल सेक्टर स्कीम्स. ठीक आहे, ह्या स्कीम ज्या आहेत त्या 2 याच्यामध्ये डिवाईड करतात. आता हे सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम जी आहे याच्यासाठी जी फंडिंग आहे हे फंडिंग दोन्ही करतात, म्हणजे केंद्र सरकार पण करतं आणि राज्य सरकार पण करतं. आता आपण जर अशा काही स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये आपण केंद्राचा आणि राज्याचा फंडिंगचा वाटा आपण समजा 60-40, ठीक आहे, 70-30 किंवा 90-10 असं आपण जिथं बघतो त्या सगळ्या काय आहेत? सेंट्रली स्पॉन्सर्ड किंवा केंद्र पुरस्कृत योजना आहेत. जनरली ह्या योजना ज्या आहेत ह्या योजनेची सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीमची जी अंमलबजावणी हे राज्य सरकार करतं आणि विशेषतः ती जी विषय असतात ते राज्य सूचितले असतात, याच्यावर ती स्कीम तयार झालेली असते. आता सेंट्रल सेक्टर स्कीम जी आहे त्याची अंमलबजावणी जी आहे ती अंमलबजावणी केंद्र सरकारच करत असतं आणि त्याचे जे विषय आहेत ते विषय पण केंद्र सूचितले बहुतेक विषय असतात. आता दिलेल्या योजनांमध्ये सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम कोणती आहे? तर ती आहे, एक आहे मनरेगा आणि दुसरी आहे प्रधानमंत्री कृषी सिंचाई कार्यक्रम किंवा योजना. ह्या 2 योजना ज्या आहेत त्या आहेत आणि ह्या मुद्रा आणि भारतनेट ह्या 2 योजना जी आहेत त्या सेंट्रल सेक्टर स्कीम्स आहेत. ठीक आहे, त्यामुळे याचं उत्तर काय यायला पाहिजे? पर्याय क्रमांक 1 यायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 98 बघा. पुढीलपैकी कोणत्या राज्यात भारतातील पहिला जेंडर पार्कची निर्मिती करण्यात आलेली आहे? आता जेंडर पॅरिटी किंवा जेंडर बाबतीत, महिलांबाबतीत चांगलं राज्य जर आपण असं म्हटलं तर आपण काय करतो, जरी माहीत नसेल तर आपण त्याला केरळला टिक करतो. पण ते उत्तर काय? केरळचं आहे, की जेंडर पार्क पहिला देशातील कुठं आलेला आहे? केरळमध्ये आलेला आहे. त्याचं मुख्यालय जे असणार आहे ते तिरुवनंतपुरम इथं असणार आहे, पण मुख्य कॅम्पस जो आहे तो कोझिकोडामध्ये असणार आहे आणि तिथं 3 टावर्स उभारले जाणार आहेत आणि हे तिन्ही जे टावर्स आहेत त्याच्यामध्ये जेंडर म्युझियम असेल, जेंडर लायब्ररी असेल आणि कन्व्हेन्शन सेंटर्स असे 3 गोष्टी तिथं त्या टावरमध्ये उभा केली जाणार आहेत. की जेंडर म्युझियममध्ये महिलांचा संघर्ष वगैरे दाखवला जाणार आहे आणि जेंडर लायब्ररीमध्ये जेंडर समानतेचा प्रचार प्रसार केला जाणार आहे आणि जेंडर कन्व्हेन्शन सेंटरमध्ये जी आहे ती चर्चेसाठी, वादविवादासाठी किंवा लोकांना एकत्रित येण्यासाठी केलं जाणार आहे. ठीक आहे, तर 98चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा क्वेश्चन नंबर 99. नवीन निर्वाचित अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन व उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या स्वागताचा जो कार्यक्रम झाला त्यामध्ये स्वागत करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या पारंपरिक भारतीय कलेचा सहभाग होता? एक आहे कलमकारी, दुसरं आहे पट्टचित्र, तिसरं आहे कोलम, चौथा आहे मंडना. आता हे कलमकारी जे आहे हे कलमकारी हे आंध्र प्रदेशचे जे आहे तर याचे 2 प्रकार आहे. एक आहे श्रीहस्ती कलमकारी आणि दुसरं आहे मछलीपट्टलम कलमकारी. आता हे पट्टचित्र जे आहे हे कुठं आहे? हे उडीसामध्ये आहे. याच्यामध्ये काय केलं जातं की वाळलेली जी पानं आहेत त्यापासून चित्र वगैरे बनवली जातात. कोलम कुठे आहे? हे तमिळनाडूमध्ये आहे. याच्यात काय केलं जातं तर जसं आपल्याकडे कोणी नवीन माणसं किंवा सणाचा दिवस असेल तर त्यासाठी आपण काय करतो, मोठी रांगोळी वगैरे घरासमोर काढतो, तर त्याच प्रकारे तिथं रांगोळीसारखंच ठीक आहे डिझाईन बनवलं जातं स्वागतासाठी. तर ती कुठे आहे? तमिळनाडूमध्ये कोलम. मंडाना कुठली आहे? तर ही राजस्थानमध्ये आहे. तर ह्या मंडाना कला काय आहे? भिंतीवर किंवा जमिनीवर काय केलं जातं? चित्र काढलं जातं. आता हे तमिळनाडूमध्ये हे आणखी ह्याचे फॅक्ट जी आहे ती कमला हॅरिस ज्या आहेत त्यांच्या ज्या आई आहेत श्यामला हॅरिस, तर त्यांचं जे मूळ गाव आहे ते
तमिळनाडूमध्ये आहे. त्या गावाचं नाव काय? तुलसेंद्रपुरम. ठीक आहे, त्या गावाचं नाव काय आहे? तुलसेंद्रपुरम. ठीक आहे, ह्या तुलसेंद्रपुरम म्हणजेच कमला हॅरिसचं आईकडून, किंवा आपण असं म्हणूयात की कमला हॅरिसच्या आईचे वडील किंवा आईचं गाव जे आहे तुलसेंद्रपुरम हे तमिळनाडूमध्ये आहे. ठीक आहे, 99चं उत्तर काय यायला पाहिजे? स्वागतासाठी कुठली कला होती? तर कोलम ही कला तिथे होती. क्वेश्चन नंबर 100 बघा. महाराष्ट्र शासनाच्या बजेट 2021 नुसार पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात आली? तिथे कोणती 3 जिल्हे आहेत? एक आहे सातारा, दुसरं रायगड, उस्मानाबाद आणि सिंधुदुर्ग. ठीक आहे, सातारा, रायगड, उस्मानाबाद आणि सिंधुदुर्ग. 100चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, थँक्यू.